कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्धाला काही क्षण थांबवून युधिष्ठिर कौरवांच्या सैन्याकडे निघाला. तिथे जाऊन त्याने आपल्या पितामह, गुरु आणि कुलगुरू या सगळ्यांना विनम्रपणे वंदन करून त्यांच्याशी लढत असल्याबद्दल क्षमा मागितली, त्यांचे आशीर्वाद मागितले आणि युद्धासाठीची परवानगी मागायला तो आलाय. सगळ्यात पहिल्यांदा पितामह रथाच्या खाली उतरतात आणि म्हणतात, युधिष्ठिरा, आज तू माझ्या मनातल्या तुझ्याबद्दलच्या प्रेमभावना अधिक वाढवल्यास. मला खात्री होती की तू या युद्धाची परवानगी मागायला माझ्याकडे येशील, आशीर्वाद घ्यायला माझ्याकडे येशील. आणि तू जर आला नसतास तर मी तुला विजयाचा आशीर्वाद दिला नसता. पण आज तू येऊन माझं मन जिंकलंय म्हणून तुला भरभरून आशीर्वाद देतोय. विजयी भव, या युद्धात विजयी हो. मी तुझ्याच विजयाची कामना करेल, तुला विजयाचा आशीर्वाद सुद्धा देईल. पितामह हे बोलत असताना दुर्योधन ऐकतोय आणि त्याला मनात राग येतोय. असं कसं होऊ शकतं? माझ्या सैन्याचा सरसेनापती, आता पितामह नाही, माझ्या सैन्याचा सरसेनापती विरोधी पक्षाच्या माणसाला आशीर्वाद देतोय आणि म्हणतोय अपेक्षित होतं. पण पितामह हे करतात आणि त्याला विजयाचा आशीर्वाद देतात, परवानगी देतात आणि क्षमा सुद्धा करून टाकतात. ते म्हणतात, लक्षात ठेव, या युद्धात तू क्षत्रियासारखा लढणार आहेस आणि समोर तुझे पितामह आहेत हे विसरून लढावं लागणार आहे. त्यामुळं तू माझ्यावर करणाऱ्या वारासाठी मी तुला क्षमा सुद्धा करणार आहे. आणि लक्षात ठेव, पण पितामह आहेत, भीष्म आहेत. ते सांगतात, लक्षात ठेव, तू आशीर्वाद मागायला आलास, मी तुला आशीर्वाद दिला आहे म्हणून माझे अस्त्र सहानुभूतीने तुझ्याकडे येणार नाहीत. ते तसाच वार करतील जसा एका योद्ध्याने दुसऱ्या योद्ध्यावर वार करायला हवा. पण तू विजयी व्हावा असे आशीर्वाद मात्र मी तुला देतोय. भीष्मांच्या आशीर्वादाला घेऊन धन्य झालेला युधिष्ठिर आपल्या गुरुकडे वळतोय. गुरुही खाली येतात, आपल्या शिष्याला छातीशी कवटाळतात. खर तर ती भावनाच मोठी विचित्र असते. ज्याच्याविषयी चांगली भावना आहे, ज्याला आपण शिकवलंय, त्याच्या विरोधात लढायला उभं राहायचंय, त्याला विजयाचा आशीर्वाद द्यायचा आहे. गुरु द्रोणाचार्य खूप छान वाक्य युधिष्ठिराला बोलतात. म्हणतात, युधिष्ठिरा, तुझ्या गुरुनी तुला शिकवलेली विद्या सर्वोच्च आहे. मी काहीही झाकून ठेवलेलं नाहीये, काहीही लपवून ठेवलेलं नाहीये. त्यामुळे पुढच्या काळात गुरुशी युद्ध करताना तू सुद्धा काहीही लपवून ठेवू नकोस. मी शिकविलेल्या सगळ्या विद्येचा वापर तू या युद्धामध्ये सक्षमपणे करावास, हीच तुला माझी गुरु म्हणून आज्ञा आहे आणि तोच माझा तुला आशीर्वाद आहे. काय कमाल आहे! विरोधात लढायचं आहे, मी सगळं शिकवलंय, काही लपवून ठेवलेलं नाही आहे आणि गुरुची विद्या गुरुलाच दे असं गुरु सांगतोय. बघा, लढतायत कोणाकडून, विजयाची अपेक्षा कोणाकडून आहे. हे असतं सत्याचं युद्ध. लढावं लागतंय दुर्योधनाच्याकडून, कारण तो हस्तिनापूरचा होणारा सम्राट आहे. हस्तिनापूरचा राजा दुर्योधनाच्या बाजूने आहे. हे राजाचे नौकर आहेत. राजाच्या नौकरांनी राजाच्या आज्ञेला बांधलेलं असलं पाहिजे. ते आहेत, लढणार आहेत, शक्ती लावणार आहेत, पण विजय सत्याचा झाला पाहिजे या मताचे. कृपाचार्यांचे आशीर्वाद घेतलेत. कृपाचार्य म्हणतात, मी तर कुलगुरू आहे आणि तू त्याच कुळातला आहेस ज्या कुळाचा दुर्योधन सुद्धा आहे. त्यामुळं माझे आशीर्वाद दोघांनाही असतील. मी ज्या बाजूनी आहे त्या बाजूनी मी विजयासाठी लढतोय, पण तुला मात्र विजयासाठीचे आशीर्वाद देतोय. पितामह, कुलगुरू आणि गुरु या तिघांच्याकडून
नम्रपणे आशीर्वाद स्वीकारलेला युधिष्ठिर सगळ्यांना ज्येष्ठांना वंदन करून आपल्या रथाकडे जाऊ लागतोय, तेव्हा पितामह दुर्योधनाला सांगतात, बघितलंस, हे असतात संस्कार. तो येत असताना तू ज्या गोष्टी बोलत होतास त्या गोष्टी किती चुकीच्या निघाल्या याची तुला जाणीव झाली असेल. दुर्योधना, तो संस्कारी आहे, विनम्र आहे, म्हणून या युद्धात सैन्यबळ कमी असूनही त्याचं पारडं जड आहे, एवढं लक्षात ठेव. संस्कार, विनम्रता, आशीर्वाद घेण्याची वृत्ती, ज्येष्ठांची परवानगी घेण्याची वृत्ती फार महत्वाची असते. हे गुण दुर्योधनाच्याकडे नव्हते. चूक काय आणि वाईट काय याचं जेव्हा मूल्यमापन आपण करायला जातो ना, तेव्हा इथे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की चूक कशाला म्हणतात, योग्य कशाला म्हणतात. भलेही युद्ध करावं लागेल, भलेही युद्धात सहभागी व्हावं लागेल, आपल्याच माणसांच्या विरोधात लढावं लागेल, पण त्यासाठी आपल्याच माणसांची परवानगी घ्यावी लागेल, त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतील. ही गोष्ट खूप महत्वाची असते. आणि म्हणून इथे युधिष्ठिर श्रेष्ठ ठरतोय. काही बोट वर त्याचा रथ चालत होता म्हणतात ते उगाच नाही. आणि कृष्ण जो हसला होता ना सुरुवातीला, की ह्या बरोबर करतोय, जे काही करतोय ते बरोबर करतोय, तो यामुळेच. कारण युधिष्ठिरानं विनम्र भाव दाखवून नुसती औपचारिकता पूर्ण केलेली नव्हती. कौरवांच्या बाजूने असलेल्या 3 योद्ध्याच्या मनामध्ये युधिष्ठिराच्या विषयी सहानुभूतीची, प्रेमाची भावना जागी केलेली होती. आणि हीच भावना जागी करणं आवश्यक असतं. जेव्हा शस्त्र संपन्न होऊन, शस्त्रांनी युक्त होऊन ते लढायला लागतील, तेव्हा त्यांच्या मनात आपला आशीर्वाद आणि सहानुभूतीची भावना असणारच आहे. राजकारणात असे खेळ खेळावेच लागतात. आणि या खेळांचा फायदा होतो बरं का, होतो. बघितलं ना तुम्ही महाराष्ट्रात, म्हणजे पक्ष फुटला कोणाचा, पहिल्यांदा 40 फुटले कोणाचे, शिंदेचे, आपल्या शिवसेनेचे, ठाकरेंचे. हे फुटल्याचा गलका कोण केला, काँग्रेसने. फायदा कोण उचलला, राष्ट्रवादीनं. सहानुभूती काम करत असते आणि हेच सूत्र घेऊन सगळेच काम करत असतात, लक्षात ठेवा. म्हणून युधिष्ठिरानं हा नवा डाव टाकलाय, तो गेलाय, नमस्कार केलाय, वंदन केलंय, औपचारिकताही पूर्ण केली आहे, भावनाही दाखवली आहे, आपल्या माणसांची सहानुभूती सुद्धा मिळवली आहे, आणि मग तो आपल्या खेम्याकडे परत चाललेला आहे. आता मात्र युद्धाला लवकरच सुरुवात होणार आहे, अशी सगळ्यांच्या मनातली भावना वाढीस लागलेली आहे. आणि सगळे योद्धे आता आपल्या शस्त्रासह शंखाला घेऊन सज्ज झालेले आहेत.